आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मिरजेत राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फुटला। प्रभाग क्रमांक 7 मधून श्री आकाराम पप्पूदादा कोळेकर, प्रभाग क्रमांक 5 मधून सौ संध्या आवळे आणि प्रभाग क्रमांक 3 मधून श्री पवन चंदनशिवे यांची प्रचारात आघाडी। आज मिरजेत गणपती तलाव परिसरामध्ये गणेश मंदिरामध्ये श्रीफळ बांधून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। इथूनच पायी प्रचाराला सुरुवात करण्यात आली। मोठ्या संख्येने राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच राष्ट्रीय समाज पक्ष व इतर ज्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे त्या पक्षाच्या मान्यवरांनी या प्रचार शुभारंभाला उपस्थिती दर्शवली व आपले मनोगत व्यक्त केले। राष्ट्रीय समाज पक्ष यांनी मिरजेत 3 प्रभागामध्ये उमेदवार दिले असून वंचित, दलित अशा नव्या चेहऱ्यांना संधी प्रथमच या पक्षाने दिली आहे। पक्षाचे अनेक वर्ष प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून कार्य केलं, परंतु ऐनवेळी स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी पक्षाने सेटलमेंट करून उमेदवारी नाकारली। परंतु अशा कार्यकर्त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी देऊन एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे। महायुतीत भाजपा, शिवसेना आणि अजितदादा पवार गट सत्तेत असताना महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी एकमेकांविरुद्ध लढण्याचे नाटक करीत आहेत। मनी पॉवर आणि मसल पॉवर व निवडणूक दिग्गज लढत असले तरी जनतेच्या ताकदीवरती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत होत असलेले पाहायला मिळत आहे। कुपवाड पंचवार्षिक महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक 2025 ची होऊ घातलेली आहे आणि त्या निमित्तानं आज वॉर्ड क्रमांक 3 ड मधील पवन चंदनशिवे आणि वॉर्ड क्रमांक 5 ब मधील संध्या आवळे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ आम्ही मिरजेमधून इथं केलेला आहे। त्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी सर्वजण तुमच्याशी बातचीत करतोय। खरं पाहिलं तर या निवडणुकीकडे आपण ज्या वेळेला बघतोय तर या सगळ्या पक्षांचं सेटलमेंटचं राजकारण चाललेलं आहे। म्हणजे शरदचंद्र पवार गटाचा असू द्या, त्यांनी अजितदादा गटाला बाय दिलेले आहे, अजितदादा गट असू द्या कुठं शिंदेच्या शिवसेनेला बाय दिलेलं आहे, या दोघांना काँग्रेसनं बाय दिलेलं आहे। म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं सेटलमेंटचं राजकारण चाललेलं आहे। म्हणून आम्ही आज राष्ट्रीय समाज पक्ष असू द्या, वंचित बहुजन आघाडी असू द्या किंवा अनेक समविचारी पक्षांच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक सक्षम पर्याय या महानगरपालिका क्षेत्रातील लोकांसमोर आणतोय। तुम्ही सगळ्यांनी याला ताकद द्यावी। या वार्डातून पण हा इथं SC असू द्या, ख्रिश्चन धर्मीय असू द्या किंवा अनेक वंचित अल्पसंख्याक असू द्या, ह्यांचा एक वार्ड आहे। अनेक लोकांची या ठिकाणीतून लोकसंख्येच्या नुसार प्रतिनिधित्व मिळावं ही सगळ्यांची अपेक्षा होती, परंतु कुठल्याही प्रस्थापित पक्षानं, कारण प्रस्थापित पक्षाला असले वंचित, शोषित 5 वर्ष वापरायला चालतात, त्यांच्याकडून काम घालवून घ्यायला चालतात, पण ज्या वेळेला उमेदवारी दिल्या जातात मटका चालवणाऱ्याला, उमेदवारी दिल्या जातात वाळू वडणाऱ्याला, उमेदवारी दिल्या असतात मोका लागणाऱ्याला, उमेदवारी दिलेल्या असतात गुन्हेगारांना, म्हणजे गुंड टोळी आणि 2 नंबर ज्यांनी शहराला लुटले अशा लोकांना देते। पण ज्या लोकांनी यांच्यासाठी 10-10, 20-20 वर्ष काम केले त्यांना डावललं जातं, पैसा बघून उमेदवारी दिली जाते। तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही जशी मागणी होती तशी या दोन्ही प्रभागामध्ये आम्ही ख्रिश्चन धर्मीय लोक असू द्या त्यांना आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकसंख्येच्या नुसार आम्ही प्रतिनिधित्व देण्याचं काम आज आम्ही रासपच्या माध्यमातून करतोय। म्हणून यांना सर्वांना करायचं आहे, कारण इथला एक भाजपचा जबाबदार माणूस म्हणतो की जो ख्रिश्चन धर्मियाच्या पादरींचा सैराट करेल त्यांना 11 लाख रुपये बक्षीस दिलं जातं। हे स्टेजवरनं सांगितलं जातं। त्यावेळेला भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा कुठलाच इथला प्रस्थापित पक्ष त्याच्या विरोधात ब्रश शब्द काढत नाही। आणि जर त्या आपल्या म्हणून यांना सगळ्यांना मला या माध्यमातून आव्हान करायचं आहे, जे तुमचा सैराट करून खून करणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस देणार आहेत त्यांना गाडण्यासाठी आम्ही तुमच्यातलीच माणसं राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देतोय। यांच्या पाठीमागं तुम्ही उभा राहायचं आहे आणि प्रचंड बहुमताने यांना विजयी करायचं आहे आणि 100% दोन्ही वार्डातील हे आमचे उमेदवार विजय होऊन सांगली महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं उलगडणार आहे। एवढंच या प्रसंगी मी सांगतो। धन्यवाद। मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी व इतर घटक पक्ष समविचारी लोकांना एकत्रित घेऊन आम्ही एक सक्षम पर्याय या शहरामध्ये देण्याचा एक प्रयत्न केला आहे। आज आपण या मिरजेमधील प्रभाग क्रमांक 3 ड ला आमचे पवन
चंदन शिवे हे उमेदवार आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 साठी संध्या आवळे हे आमच्या उमेदवार आहेत. या दोघांचंही चिन्ह कबशी चिन्ह आहे आणि यांच्या प्रचारासाठी इथं आल्यानंतर प्रामुख्यानं बघितलं तर आज यांच्या विरोधात ज्यांची लढत आहे असं दाखवलं जातंय ते सत्तेमध्ये तिघेही एकत्र आहेत. म्हणजे इथं भाजप लढतंय, एकनाथ शिंदेची शिवसेना लढते, त्याचबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी लढते. पण मला ह्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतल्या जनतेला या निमित्तानं सांगायचं आहे, घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे भाजपला मत आणि भाजपला मत म्हणजे संविधान विरोधी लोकांना मत. हे तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण खऱ्या अर्थानं संविधानाची संरक्षणासाठी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एक लढाई लढतोय. ही जनतेची लढाई आहे, धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई आहे. जनसामान्यांचे आवाज बनून काम करणाऱ्या माणसांना या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षानं संधी दिलेली आहे. ही दोन्ही माणसं लोकांच्या संपर्कात असणारी आहेत. म्हणजे आमच्या ताई असतील किंवा हा आमचा युवक असेल, हा अतिशय मोठ्या लोकांच्या विरोधात लढतोय. पण निश्चित ह्यांच्या मागे जी ताकद आहे, आज दिवसभर या प्रभागामध्ये फिरल्यानंतर निश्चित लोकांनी सांगितलंय तुम्ही चिंता करू नका, ह्या दोन्ही उमेदवारांना आम्ही अतिशय प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे. आमची माणसं आहेत, आमचे प्रश्न, उमेदवार कसा असावा, लोकांनी जनतेनं त्याचा हात धरून काम करून घेता आलं पाहिजे. एखाद्याला निवडून दिलं तो माणूस इथं प्रभागामध्ये येऊ शकत नाही, अशा माणसाला उमेदवारी देऊन मतदान देऊन काय करायचं, हे लोकांचे प्रश्न आहेत, हे ते लोकांच्या समस्या आहेत. आजही देशाच्या स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर वॉटर गिटर मीटरच्या पलीकडे निवडणुका जात नाहीत. आमची भूमिका आहे, ह्या तरी मूलभूत अधिकार आहेत, हे आम्हाला मिळालेच पाहिजेत. पण याच्या पलीकडे जाऊन ह्या प्रभागामध्ये डिजिटल शाळा झाल्या पाहिजेत, अतिशय चांगल्या पद्धतीने रस्ते झाले पाहिजेत. इथं जागृती मतदारांमध्ये आहे आणि त्याच माध्यमातून निश्चित या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या कबशी चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने येथील स्वाभिमानी जनता निश्चित विजय करेल. आणि हे प्रस्थापित तिघही एकमेकांच्या विरोधात भांडलेले दाखवत आहेत. राज्यात सत्तेत एकत्र बसलेत, पण तिघही आज एकमेकांच्या विरोधात इथं लढतायत. हे यांची नाटकं आहेत. सगळे एकच आहेत, एकाच मानेची मळ आहेत. सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचार केलेला आहे, विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे ह्यांना हद्दपार करून या सामान्य जनतेचा आवाज बनून लढणाऱ्या माणसांना निवडून द्यावं, हे आवाहन मी आपल्या माध्यमातून या स्वाभिमानी मिरजकरांना करतोय. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.